नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे सरस्वती पूजन. सरस्वती पूजन म्हणलं की लेकरांचे वही पुस्तक व त्यांच्याकडून सरस्वती मातेची पूजा ही करून घेतलीच पाहिजे. आणि केंद्रातून दररोज जे ग्रुपला येतं तशी तशी सेवा मी मोडकी तोडकी कशीही करत असते. घरचं आवरून घेतलं, आता आलोय आम्ही मस्त केंद्रात. केंद्रात खूप छान असे रुद्राभिषेक, स्वामींचा अभिषेक होतो. त्याचं तीर्थ हमेशा केंद्रात असतं. ते तीर्थ घेतल्याने मनाला प्रसन्न वाटतं. आणि इथं सरस्वती पूजन केंद्रातसुद्धा गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे चालू होतं. तसेच माझे दोन्ही मुलं मी आणले सरस्वती पूजनासाठी. आणि इथं अनेक छोटे छोटे मुलं, ही मुलगी पहा किती किती छोटी आहे पण प्रयत्न करते. स्वामींच्या दरबारात जर आलं ना, खरंच मन प्रसन्न होतं. ह्या मुलांचे वय पहा किती छोटं आहे. ह्या वयाच्या मानाने आज जर हे स्वामी सेवेत येते, यांच्या जीवनात प्रश्न निर्माण होणारच नाही. कारण त्यांचे प्रश्न निर्माण होण्याच्या आधीच त्यांचं सगळं काही सुईला लागलेलं असणार आहे. बुद्धी, आरोग्य, धनसंपदा हे सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात नक्कीच येणार आहेत. कारण स्वामी सेवेत आलेला भक्त कधीच निराश होऊ देत नाहीत स्वामी. आणि तशाच ज्यांना काही थोडंफार समजत नव्हतं, अशा मुलांच्या आई त्यांच्यापाशी बसलेल्या होत्या. आणि सगळ्या व्यवस्थित ज्या आपल्या सेवेकरी आहेत केंद्राच्या, त्या सगळ्या व्यवस्थित लेकरांना स्वतःहून पुढं होऊन सांगत होत्या. आणि खरंच केंद्रात आल्याच्या नंतर खूप प्रसन्न आणि घवघव वाटतं. इथं छान असं सरस्वती पूजन झालं. आणि ही आता तुम्हाला जे थोडंसं छोटं चित्र दिसलं ना, त्या चित्रावरती आपल्या जिभेवरती व आपल्या मुलांच्या जिभेवरती